विद्येचं माहेरघर असलेलं पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा जपणारं शहर म्हणूनही पुण्याची ओळख आहे. पुण्यामध्ये असलेल्या अनेक वास्तूंमध्ये अशीच एक वास्तू जी या शहराचे सौंदर्य वाढवण्यास मदत करत आहे. याच वास्तूमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा द्रष्टा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट जवळून पाहायला मिळतो, तोही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने. समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी. या शिवसृष्टीचा एंट्रन्स इतका सुंदर आहे की जणू काही आपण शिवकाळात गेल्याचाच भास होतो. प्रथम आपण आलो आहोत सिंहासनाधीश्वर दालनात. या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कशा पद्धतीने झाला होता याची माहिती मिळते. इथे राज्याभिषेकाच्या वेळी वापरली गेलेली मानचिन्हे आणि त्यांचे महत्त्व समजावून सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा केवळ विचारांमध्ये नाही तर शस्त्रांमध्येही झळकते. आणि हेच शौर्य अनुभवायला आपण आलो आहोत शस्त्र दालनामध्ये. इथे ठेवलेली प्रत्येक तलवार, प्रत्येक ढाल एक इतिहास सांगतो. या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रे आणि अश्रे यांची जिवंत प्रतिकृती पाहायला मिळते. वेगवेगळ्या तलवारी, भाले, चिलखत, दांडपट्टा, बंदूक, कट्यार तसेच अफजल खानावर चाल करणारी वाघनखे यांसारख्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या शैलीतील काही ऐतिहासिक प्रतिमा आपण या ठिकाणी पाहू शकतो. या शिवसृष्टीत आपणास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित 3D, 5D फिल्म्स पाहावयास मिळतात. यानंतर आपण जातो दुर्ग वैभव या दालनात. शिवसृष्टीचा हा एक असा विभाग आहे जिथे आपणास स्वराज्याचं संपूर्ण दर्शन होतं, तो म्हणजे दुर्ग वैभव विभाग. या ठिकाणी आपणास अनेक बलाढ्य दुर्गांची रचना व माहिती पाहावयास मिळते. हे प्रवेशद्वार म्हणजेच गोमुखी दरवाजा. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक सुरक्षा रचनेचा एक अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण नमुना आहे. शिवसृष्टीत हा दरवाजा भव्य दगडी कमानीसह बांधलेला असून त्यावर शिवकालीन सजावट, तोफांची प्रतिकृती आणि किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची नकल केलेली आहे. श्रीमान रायगडावर असलेला मूळ गंगासागर तलाव आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता येथे त्याची हुबेहूब प्रतिकृती उभारलेली आहे. गंगासागर तलावाच्या पुढे प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर समोर दिसते ते भवानी मातेचे मंदिर, जिथे भक्तिभाव, इतिहास आणि मराठी यांचं सुंदर दर्शन घडतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रेरणास्थान असलेल्या भवानी मातेचे हे मंदिर. तर पुण्यातील आंबेगाव या ठिकाणी असलेल्या पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या शिवसृष्टीला नक्कीच भेट द्या.